असे मुलं त्या ठिकाणी रडतायत आहे आणि येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरेची इतर जी अभ्यासिका तुमच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी चालू झाली, खरंच ही कौतुकास्पद अशी बाब आहे. कारण या ठिकाणी मोफत विद्यार्थी अभ्यास करतो, त्यांना अभ्यासाच्या सुविधा या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल बरोबर तुमचे या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि साहेब एकच फक्त की शेतकऱ्यांचे जे काही यथोचित प्रश्न असतील आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे जे काही यथोचित प्रश्न असतील, कदाचित प्रशासनाने या ठिकाणी जागा जर काढलाच आहे, शेतकऱ्याचा एक मुलगा जर त्या ठिकाणी नोकरीवर लागलाच आहे, एक मुलगा शेतकऱ्याचा नोकरीवर लागणं म्हणजे त्याच्या भरोसा त्याच्या घरचे 4 दिवस दुकानं खाणार आहे, याच्यापेक्षा मोठं पुण्य या ठिकाणी जगात कोणतंच नसेल, मला या प्रसंगी या ठिकाणी वाटते. म्हणून या ठिकाणी प्रशासनाने जागा काढाव्या, शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी वाव मिळावा आहे. या ठिकाणी खाजगीकरणाची पद्धत चालू झाली, जी मेटकीमधली जी काही पद्धत होती अग्निवीर नावाची 4 वर्ष नोकरी करा आणि घरी या, ही साजेशी मनाला पटण्याजोगी गोष्ट नाही आहे. कारण या ठिकाणी फक्त या मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये काम करणारा जे काही 56 इंची छाती असेल ती फक्त शेतकऱ्याच्या बापाची आहे, कारण त्यांचा मुलगा त्या ठिकाणी सैनिक म्हणून त्या ठिकाणी काम करतो. म्हणून या शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे वेगळे साहेब तुमच्या नेतृत्वात चांगले प्रश्न त्या ठिकाणी संसदेत मार्गी लावो. कदाचित या लोकांचा तुम्हाला आशीर्वाद असेल तर मी तुमची पूर्ण चाचणी या ठिकाणी म्हणजे ऐकून घेतली साहेब. तुम्ही सतत 5 वर्ष या ठिकाणी म्हणजे आमदार आणि निवडून आले या ठिकाणी साहेब. काँग्रेसवरील सुद्धा तुम्ही आता हल्ली या ठिकाणी म्हणजे आमदार आहे, तुमचे कामं या ठिकाणी निश्चितच चालले साहेब. या ठिकाणी या सर्व लोकांचा तुम्हाला आशीर्वाद राहील. त्यांच्या प्रश्नांना वाचा पुरवण्याचं काम संसदेत आपण करावं याची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि दांडे साहेब हा जो कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही एकत्रित पद्धतीनं अतिशय उत्स्फूर्त आणि सुंदर शेतकऱ्यांच्या प्रति या ठिकाणी आयोजित केला आणि तुमची जी टीम आहे, संचालकांची जी काही टीम आहे, त्यांचा मी खूप या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण तुमच्यामध्ये एकोपा आहे, संघटन असणं फार महत्वाचं आहे साहेब. कारण आपण शिकलो